तूच आशा. कुठे गेला होता तुम्ही? तुला माहितीये मी भास, मी किती शोधलं तुम्हा दोघांना. मग मी आलोय ना आता परत. रडायचं नाही मी आलोय ना. तुला माहिती आहे या लोकांनी मला मीच थांबून ठेवलंय. तू अजिबात काळजी करायची नाही. मी आलोय ना परत. मी तुझ्या सुटकेचे प्रयत्न करेन. मला तुमच्याकडून एक्सक्यूजेस नको आहेत. माझ्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं हे तुमचं काम आहे. मग स्वतः अक्कल चालवायला तुम्हाला कोणी सांगितलेलं? मॅडम, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी केली होती. ओबी व्हॅन ऑफिसच्या बाहेर अगदी तयार होती. कॅमेरामन रिपोर्टर गाडीत जाऊन बसले होते. फक्त मी माझी ड्युटी म्हणून अभ्यंकर साहेबांना सांगायला गेलो तर त्यांनी व्हॅन पाठवायची नाही सांगून मला गप्प केलं. मॅडम, अभ्यंकर 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 हा माणूस सगळीकडे माझ्या कामाच्या आड येतो. आय मस्ट डू समथिंग. अरे या बातमीमुळे आपल्या चॅनलला किती प्रसिद्धी मिळाली असती याचा अंदाज तरी आहे का? माफ करा मॅडम, पण मी माझ्या मर्जीने काहीही केलेलं नाही. साहेबांच्या सांगण्यावरूनच हे उचललंय. तुम्ही जर प्रत्येक वेळी डॅडींचं नाव पुढे करून स्वतःची मनमानी करणार असाल ना, तर मग मलाही माझी स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. ठीक आहे. त्यांना इथून बाहेर काढायचं असेल तर तुम्ही गायकवाड साहेबांना विनंती करा. त्यांनी जर का ही केस मागे घेतली तरच हे शक्य आहे. पुढच्या 4 आठवड्यांचे गेस्ट आणि त्यांचे विषय फायनलाइज आहेत. माझा त्यांच्याशी निर्णय झालाय आणि असं असताना तुम्ही जर शो बंद केलात तर तुझ्या त्या फडतूस शो साठी मी माझ्या प्राइम टाइमचा स्लॉट वेस्ट करू शकत नाही. ओके मॅम, फाईन. पण आपण ठरवलेल्या शेड्यूल प्रमाणे जे काही एपिसोड्स आहेत ते तर आपण शूट करू शकतो ना. मॅम, आपल्याकडे येणारे गेस्ट मान्यवर आहेत. त्यांना वाईट वाटेल, ते नाराज होतील. प्लीज त्यांच्या ठरलेल्या पेमेंटपेक्षा डबल पेमेंटचा चेक पाठवून द्या. आपोआप तोंड बंद होते. ओके? तिने बाळाचं ठाव ठिकाण सांगावा. बाळ एकदा का आमच्या हातात पडलं की तू तुझ्या बायकोला घेऊन जायला मोकळा. तोपर्यंत तिच्या सुटकेचं काय बी बोलू नगस. प्लीज साहेब, हात जोडतो मी तुमच्या समोर. असं करू नका. दया करा तिच्यावर. मनोरुग्ण होती. मूल न झाल्यामुळे तिचं मानसिक संतुलन ढासळलंय. लग्नाला खूप दिवस झाले. आम्हाला मुलं होत नव्हतं. मुलासाठी वेडी झाली ती. आधीच दैवाने तिच्यावर अन्याय केलाय आणि आता तुम्ही तिला शिक्षा देऊ नका. अरे तुझ्या बायकोला मूल होत नाही म्हणून तिनं कोणाचं बी बाळ पळवून नेलं चुकीचं नाही का? नाही, पटतंय मला. तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे. पण चूक काय, बरोबर काय, हे ठरवण्यासाठी माणसाचं मन ताळ्यावर असायला हवं. याचं काय बी ऐकू नका. यो बी त्याच्या बाईनेच खोटळला आहे. इथून सुटल्यावर माझ्या बाळाला घेऊन हे दोघं बी गायब झाली म्हणजे मी काय करायचं त्यांनी? तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची शंका असेल, संशय असेल तर हवं तर मी तुम्हाला शब्द देतो. आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवलाय, त्याला तडा जाऊ देऊ नका. केवळ तुमच्या शब्दा खातर आम्ही पुढे टाकलेलं पाऊल मागे घेतोय. कॉन्स्टेबल, त्या मुक्ताला घेऊन या. दाजी, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतोय. मुक्तावर अन्याय होऊ नये हे बघताना शेवंतावर बी अन्याय होत नाही ना, याचं भान आमासनी ठेवायला हवं. शिरप्या घरचं नोकर नाही तर आमच्याच घरचा एक भाग आहे. त्यामुळे त्याचं बाळ मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि तुमची जबाबदारी आहे.